नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपण शासन निर्णय आजचा पाहणार आहोत। तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ही जी काही देण्यात आलेली आहे ह्याच्यासाठी जर पाहिलं तर 30 जुलै 2026 रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे। आणि या जी आरमध्ये पाहत असताना तुम्ही पाहू शकताय की पहिल्या यादीमध्ये जे काही 1 कोटी वितरित करण्यात मंजुरी देण्यात आलेली होती पहिल्या यादीमधील शेतकऱ्यांसाठी। त्यानंतर मग आता दुसरी यादी काढण्यात आलेली आहे 16,96,000 शेतकऱ्यांची। त्याच्यासाठी जो काही निधी लागणारा होता तो निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे। त्याच्यासाठी जर पाहायचं झालं तर स्क्रीनवर तुम्ही पाहू शकताय की शासन निर्णय काढून सांगण्यात आलेला आहे की संपूर्ण कर्जमाफी जी काही केली जाणार आहे 56 लाख शेतकऱ्यांची त्यांच्यासाठी 20,552 कोटी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यापैकी 1 कोटी जो काही निधी आहे तो वितरित करण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर राहिलेला जो काही आता उर्वरित 20,551 कोटी आहे त्यापैकी आता या दुसऱ्या यादीमध्ये प्रकाशित झालेले शेतकरी जे काही आहेत 16,96,000च्या आसपासचे त्यांच्यासाठी 7,000 कोटी इतका निधी आता हा वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। त्याचाच हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। लवकरच ही निधी पूल खात्यामध्ये जमा केला जाईल आणि पूल खात्यामधून जे काही पात्र शेतकरी EKYC करतील त्यांच्या कर्ज खात्यामध्ये हा निधी जमा केला जाईल, त्यांचं कर्ज खातं नील केलं जाईल आणि ते पुन्हा परत जे काही फ्रेश क्रॉप लोन घेण्यासाठी ते पात्र होतील। अशा पद्धतीचा हा जी आर आहे, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकताय। अशा पद्धतीनं आता तिसरी यादी प्रकाशित होईल। तिसरी यादी प्रकाशित झाल्याच्या नंतर उर्वरित राहिलेला जो काही निधी आहे त्या पद्धतीनं त्याचा जमा केला जाईल। अशा पद्धतीचे ही छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढील महत्त्वाचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।